भोसरी विधानसभा मतदारसंघातून आता शिवसेना ठाकरे गटाची नाराजी दूर झाली। आपण पाहतोय शिवसैनिक स्वतः अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा आता मैदानात उतरलेत। धनंजय आल्हाट आपल्यासोबत आहेत। धनुभाऊ, खरं तर आपण पाहतोय शिवसैनिकांची नाराजी होती। सचिन अहिर असतील, अमोल कोल्हेंनी मध्यस्थी करून नाराजी दूर केली। आज सर्व शिवसैनिक मोठ्या ताकदीने जे आहे कांद्याला कांदा लावून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांबरोबर प्रचारात उतरलेत। काय भावना व्यक्त करा? आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि ज्या गद्दारांनी त्या ठिकाणी जी काही गद्दारी केली आणि मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी खुर्ची सोडावी लागली, आमच्या शिवसैनिकांसाठी सर्वात तो दुःखद आणि संतापजनक प्रसंग आहे। त्यासाठी आम्हाला कुठलीही तडजोड करायला लागली तर आम्ही ती तडजोड करणार, कारण साहेबांचा झालेला अपमान आणि साहेबांना परत एकदा सन्मान मिळवून देण्यासाठी या भोसरी विधानसभेमध्ये निश्चितच पिंपरी चिंचवड शहरात एकही जागा सुटली नसल्यामुळं शिवसैनिकांमध्ये निश्चित दुःख होतं आणि हे दुःख आम्ही एका बाजूला ठेवलं। परंतु आता आमचं लक्ष एकच आहे की या भोसरी विधानसभेमध्ये जो काही भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, भोसरी विधानसभेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव त्या ठिकाणी अतिशय खराब झालेलं आहे। कारण या ठिकाणचा भ्रष्टाचार हा भूतो न भविष्यती भ्रष्टाचार होता। इथं संस्कृती संस्कार सगळे हरपलेले आहेत, एक दडपशाही आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुलामगिरी सुरू झालेली आहे। म्हणून आमच्या दृष्टिकोनातून हा स्वातंत्र्याचा लढा आहे। त्यामुळं मुशीकर आणि आमचे सर्व शिवसैनिक आता प्रचारामध्ये उतरलेला आहे, कारण साहेबांचा शब्द हा आमच्यासाठी आदेश आहे आणि सर्व शिवसैनिक आजपासून या ठिकाणी या प्रचारामध्ये उतरलेले आहे। आजची मोशीची जी प्रचार रॅली आहे, आमचा सगळा मोशी गाव, आमचे सगळे नगरसेवक, या ठिकाणचे लोक आणि विशेषतः या ठिकाणचे जे काही सोसायटी धारक आहेत त्यांना जो काही त्रास सहन करावा लागलेला आहे, टँकरनी त्या ठिकाणी त्यांना पाणी घ्यावं लागलेलं आहे आणि प्रचंड आर्थिक नुकसान आमच्या सोसायटी धारकांचं झालेलं आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाहीये, गळचिपी आहे। कुठलंही धोरण त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेला तर बिल्डरची बाजू घेतली जाते, सोसायटीची बाजू घेतली जात नाही आणि हा फार मोठा अन्याय त्या सोसायटी धारकावरती आहे। त्याच्या खिशातल्या पैशाची लूट त्या ठिकाणी होते। हे सगळं संपवण्यासाठी संपूर्ण विधानसभा आता एकत्रित आलेला आहे आणि अजितभाऊ गव्हाणे यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। किमान कमीत कमी त्या ठिकाणी 51,000ने त्यांचा या ठिकाणी विजय होईल असं या ठिकाणी आम्हा सर्वांना वाटते। आमच्याबरोबर मुळशीगावचे आमचे नगरसेवक लक्ष्मण सस्ते असतील, वसंत सेठ बोराटी असतील, सगळी माणसं आता एकवटलेली आहेत। आमचे विशाल सस्ते पाटील असतील, सगळी अगदी आमचा गाव नागेश्वराच्या महाराजाच्या कृपेनं सगळा पुन्हा एकदा एकत्रित आलेला आहे आणि नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीमागा असतो आणि तो आशीर्वाद अजित भाऊंच्या पाठीमागे निश्चित त्यांचा विजय या ठिकाणी होणार आहे। घरोघरी जाऊन प्रचार करताय, नागरिकांमध्ये काय भावना आहे? मतदारांकडे जेव्हा प्रचाराला जात असेल त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात तुमच्यासमोर? या भोसरी विधानसभेमध्ये प्रचंड दडपशाही आहे, म्हणजे अतिशय दहशत आहे। लोक बोलायला घाबरतात आणि हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट प्रतीक आहे। त्यामुळे लोकांनी खुलेआम बोललं पाहिजे, परंतु लोक एवढंच सांगतात की तुम्ही आमच्याकडे नाही आले तरी चालेल, परंतु आम्ही त्या ठिकाणी तुतारीलाच मतदान करणार आहे आणि अजित भाऊंसारखा सुसंस्कृत माणूस निवडून देणार आहे। यांच्या दडपशाहीला, गुंडगिरीला सगळे कंटाळलेले आहेत। ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी एकच पर्याय आहे, तुतारी आणि आमचे अजित भाऊ गव्हाणे। आपण पाहतो सर्वसामान्य नागरिक देखील प्रचारात आता उतरलेत। अजित भाऊंनी मोठा शक्ती प्रदर्शन या मोशी परिसरात केलाय। नागेश्वर महाराज मंदिरात आज भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या या मोशी परिसरात प्रचाराचा नारळ फोडला। एकंदरीत काय भावना आहेत? आता या ठिकाणी या सर्व आमच्या नागरिकांच्या एकच भावना आहेत की तुतारी या चिन्हावरती सर्वजण मतदान करणार आहे आणि अजित भाऊंना आम्ही विधान भवनमध्ये पाठवणार आहे। निर्धार झालेला दिसतोय सगळ्यांचा। एकंदरीत काय वातावरण आहे? कोणते प्रश्न होते मोशीकरांचे जे सुटले नाही मागच्या 10 वर्षात? कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत जात आहे तुम्ही? आता तसं पाहायला गेलं तर गेले 10 वर्ष जे आमदार होते त्यांनी ह्या मोशी भागात सोसायटी धारकांना पूर्णपणे, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की रस्ते असेल, पाण्याची सोय असेल, लाईट असेल, यांना याच्या जे दृष्टिकोनातून जे काम झालेलं नाही 10 वर्षात, तर हे आम्ही भावना घेऊन आज अजित भाऊंना घरोघरी जाऊन पोहोचवतोय। सोसायटी धारकांना पण सांगतोय की बाबा अजित भाऊ सारखा माणूस हा गेले 22 वर्षापासून नगरसेवक आहे पिंपरी चिंचवड महापालिकेत, चांगले त्यांचं काम चांगलं आहे। अशा पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे म्हणजे सोसायटी धारकांना जाऊन आम्ही प्रत्येक गोष्ट सांगतोय की बाबा यावेळेस कसल्याही परिस्थितीत त्यावेळेस आम्ही भाऊंचा विजय हा निश्चित आहे, तो करणारच आम्ही मोशीकर। आपण पाहतोय सर्वसामान्य शिवसैनिक देखील सक्रिय झालेले आहेत। दादा, काय नाव आपलं, कशा पद्धतीचं वातावरण आहे? मोशीकरांना काय आव्हान करा? मी मोशीचा विभाग प्रमुख आहे। मी सर्व जनतेला आव्हान करतो की तुतारी समोर अजित भाऊ 1 नंबरचं बटन आहे, त्या बटनावरती
आपण सर्वांनी मतदान करावे. आणि खरं पाहायला गेलं तर मोशीचा विकासच झालेला नाही, नुसती आश्वासनं देत गेलेले आहेत. त्याचबरोबर रस्ते असन, लाईट असन आणि बाकीच्या पूर्णपणे समस्या ह्या आमदार निधीतून कोणतीही गोष्ट झालेली नाही. ही सर्व नगरसेवकांनी कामं केलेली आहेत आणि ती त्यांनी लाटलेली आहेत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपण पाहतोय शिवसैनिकांनी निर्धार घेतलाय. अजित गव्हाणे आपल्या पक्षाचे उमेदवार असल्यासारखं तुम्ही त्यांचं काम करताय. शिवसैनिकांनी जरूर एक पाऊल माघार घेतली असेल तरी पूर्ण ताकदीने जे आहे तुम्ही त्यांचा प्रचार करताय. काय भावना आहेत मोशीकरांच्या? आम्ही सर्व शिवसैनिक सर्व एकवटलेला आहोत आणि आम्ही अजित भाऊंलाच मतदान करणार आणि अजित भाऊंलाच विधान भवनामध्ये पाठवणार. आणि उद्धव साहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार. तर आपण पाहतोय मोशी परिसरात शिवसैनिक मोठ्या संख्येने आता सक्रिय झालेले आहेत. आपण पाहतोय महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे हे आज मोशी परिसरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आणि आपण पाहतोय मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील एकजुटीने जे आहे अजित गव्हाणेंचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन वंदा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.